ज्योतिबा मंदिरातील पुजारी आणि भाविकांवरील मारहाण प्रकरणामुळे कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. 22 मार्च रोजी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील परिते व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मूक मोर्चा काढला. या मोर्चात पुजारी हटाव असे फलक हातात घेऊन तरुणांसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मोर्चेकऱ्यांनी मुजोर पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी, पंढरपूरप्रमाणे मोजक्या शासकीय पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करावी आणि संबंधित पुजाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. तसेच मंदिरातील आर्थिक व्यवहारांवर प्रशासनाचे नियंत्रण असावे आणि खासगी दानपेट्या हटवण्यात याव्यात असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. या ऐतिहासिक मोर्चात सरपंच मनोज पाटील, जनार्दन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, अलका सुतार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. 100% आज आम्ही 22 मार्च रोजी जो काही ज्योतिबा डोंगरावर आमच्या गावच्या लोकांच्यावर भ्याडपणे हल्ला केला, येथील पुजाऱ्यांनी जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ मोर्चा आज आम्ही या कलेक्टर ऑफिसला घेऊन आलो आहोत. त्या मोर्चाचं स्वरूप पाहता तिथं झालेला ज्या घटनेचा निपक्षपाती चौकशी व्हावी, तेथील मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं. मी म्हणणार नाही तिथे सर्वच पुजारी अशा वृत्तीचे असतील, पण काही पुजारी मात्र तिथे ह्या मुजोर प्रवृत्तीचे झालेले आहेत. आणि या घटनेचे विक्टिम्स म्हणणे किंवा बळी म्हणा फक्त आमचे ग्रामस्थ नसून या तमाम महाराष्ट्रातनं जे काही भाविक येतात, सामान्य भाविक, गोरगरीब भाविक या ज्योतिबाच्या चरणी लीन व्हायला होतात, हे सगळे कुठं ना कुठेतरी त्याच्या या अत्याचाराचे बळी ठरलेले आहेत. आणि त्यांच्या सगळ्यांचा एक आवाज म्हणून आम्ही ग्रामस्थ म्हणून आज या मुजोर प्रवृत्तीच्या विरोधात उतरलो आहोत. आमची प्रशासनाला मागणी असेल की या मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांचा तिथून हटाव करावा. जे काही मुजोर प्रवृत्तीचे पुजारी आहेत त्यांची तिथून हक्कलपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर शासकीय जसे पुजारी नेमले आहेत त्याच पद्धतीने इथंही ज्योतिबाच्या देवळात नेमावेत. आणि अजून एक विषय, गेल्या वेळी आम्हाला प्रशासनानं विनंती केली होती की हा मोर्चाची तारीख बदला, यात्रेची पण तारीख जवळ आहे. मी या तुमच्या सर्व माध्यमांच्या वतीने विनंती करतो, तमाम राज्यातले जे काही भाविक या यात्रेसाठी येणार आहेत त्या तुमचा आवाज म्हणून आम्ही इथे आलो आहोत. तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. पण याचा कुठेही अर्थ या यात्रेला गालबोट लावावं किंवा गालबोट या यात्रेची कुठेतरी काहीतरी अनुचित प्रकार घडावा असा आमचा बिलकुल नाही आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्व भाविकांना, महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविकांना मी या मोर्चाचा प्रमुख या नेत्यानं विनंती करतो की त्या परवाच दिवशी 1 तारखेला आपल्या या ज्योतिबाची यात्रा होणार आहे. आपण ही यात्रा सर्वांनी शांततेनं आणि मोठ्या उत्साहात पार पाडूया, एवढंच मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. मोर्चात शासनकाठी आणताना डोंगरावर जे दंगा झालाय तो आम्हाला बिलकुल मान्य नाही. तिथं आमची भोळी बाबळी जनता डोंगरावर दर्शनाला गेलेले असताना बायका, पोरं, लहान लहान माता, कोतारी यांना सुद्धा हाणामारी केली आहे तिने त्या पुजाऱ्यांनी. तेव्हा त्यांची पुजाऱ्यांची बरकत करावी माझं म्हणणं, आणि तिथली पंच कमिटी सुद्धा बरकत करावी, शासन नेमानं नेमावी. त्यांनी सांगितलं की तुमची गावची लोक काही त्या ठिकाणी चुकीचं वागली होती. अजिबात वागणार नाहीत. मी माझी 2017ची सरपंच आहे. मी सुद्धा गाव चालवणारे आहे आणि 5000 वस्तीचं, आणि माझ्या गावात अशी दंगा करणारी जनता कुणी नाही. कारण मी 76 वर्षाची महिला, सगळे शांततेच्या मार्गाने आहेत. आणि माझ्या अंडरखाली, ज्या महिलेच्या अंडरखाली राहणारी जी लेकरं आहेत ती अशी दारू पिऊन दंगा करतील का? तिथं करतील. पुजाऱ्यांचा एवढा अन्याय आमच्यावर झालाय, जो अन्याय आम्हाला अजिबात सण नाही. मी एवढी वयाची बाई आज न येता येणारी सुद्धा आलोय. आज आता ज्या पद्धतीनं सरपंच मनोज पाटलांनी आपल्याला सांगितलं, आमची प्रामुख्यानं मागणी अशीच असणार आहे की परवाचा जो चुकीचा प्रकार घडलाय याच्यामध्ये जे कोण दोषी पुजारी आहेत त्या व्हिडिओमध्ये जे दिसतात आणि पोलिसांकडनं चौकशी झाल्यानंतर जे काही पुढे नावं येतील त्या पुजाऱ्यांवरती प्रशासनानं कठोर कारवाई केली पाहिजे. आणि त्याचबरोबर कालच आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आणि आंबेडकर साहेबांना, मी असेल, सरपंच साहेब असतील, ग्रामस्थांनी आम्ही काल भेटून झालेला प्रकारे त्यांच्या कानावर घातलेला आहे. आमची त्या दोन्ही मंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना हीच मागणी असणार आहे की ही जी सखोल चौकशी करावी
आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आळ घालून ह्या पुजाऱ्यांवरती निर्बंध आणायला पाहिजे. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चाने या ठिकाणी आलेलो आहोत. एका बाजूला आम्ही भाविक भक्त ज्योतिबा मंदिरावरती दर्शनासाठी सासनकाठी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु त्या मुजोर पुजाऱ्यांनी परिते गावच्या लोकांच्या वरती भ्याड हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. आणि यामुळे ज्या गोष्टी घडल्या, एका बाजूला आम्ही एका भक्त म्हणून गेल्यानंतर या अशा पद्धतीने मारहाण करून आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप केलेत, त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. एका बाजूला हे पुजारी एवढे मस्तवान झालात की जेणेकरून हे मंदिर माझं नाही, माझ्या स्वतःच्या बाच असल्यासारखं त्या ठिकाणी वागत आहेत. आणि या प्रशासनाची जबाबदारी होती की ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालेलं नाही. आज जिल्हाधिकारी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत. आमची त्यांच्याकडे एवढीच मागणी असेल की असे मुजोर जे पुजारी आहेत त्यांना त्या ठिकाणावरून हटवून त्या ठिकाणी पंढरपूरच्या धर्तीवरती पगारी पुजारी नेमा आणि गरजेपुरते नेमा. कारण काय 200-300 पुजाऱ्यांची त्या ठिकाणी गरज नाही, फक्त पगारी पुजारी गरजेपुरते नेमा, एवढीच आमची या ठिकाणी मागणी असेल. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, कोल्हापूर.